द्या बघा। आज आता आपण काय करणार आहोत, सकाळी आपण वेगवेगळं साहित्य निर्मिती केलेली आहे। आज दुपारच्या सत्रामध्ये आपण बघा माझे कुटुंब म्हणून एक नवीन टॉपिक घेणार आहोत। यामध्ये तुम्ही काय करायचे, सर्वांनी तुम्हाला मी एक कागद देईल कार्डशीटचा, त्यावर सर्वांनी या पद्धतीने माहिती तयार करायची। बघा आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं रे, आजोबा, आजी, आपले वडील, आई, आपला मोठा भाऊ किंवा मोठी बहीण आहे की नाही, आपल्याला चुलता असतो, चुलती, चुलतेची मुलं। अशा प्रकारे आपल्या एकत्र कुटुंबामध्ये घरात जेवढे माणसं असतील किंवा जेवढ्या कुटुंबामध्ये सदस्य असतील त्या सर्वांची आपल्याला काय करायचंय, माहिती लिहायची आणि आपल्या कुटुंबाची माहिती तयार करून बघा। आता मी तुम्हाला जे कागद दिलेले त्या कागदावर आपण ती माहिती कशी लिहायची मी तुम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे आता आपण सुरुवात करूया। बोलू नका रे आपसात, व्यवस्थित न चुकता आपल्या आजोबाचं, आजीचं, वडिलांचं नाव व्यवस्थित लिहा बरं, चुका करायच्या नाही। तुझं झालं काय बाळा? या मुलीनं छान पूर्ण केलेलं आहे बघा। हिच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा बरं, एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा हिच्यासाठी। पूर्ण नाव लिहा, पूर्ण नाव आठवा, आजोबांचं पूर्ण नाव आठवा। छान, ह्या मुलीनं पण एक अतिशय छान प्रकारे लगेच पूर्ण झालं बघा। हां, काय नाव आहे? फुंदे प्रियांका रामनाथ। आजोबाचं नाव पहा, तिनं पूर्ण लिहिलेलं आहे, जनार्दन मार्तंड फुंदे। अशा प्रकारे तुम्ही आजोबाचं पूर्ण नाव लिहिण्याचा प्रयत्न करा। पाचवीच्या मुलांनी आपल्या आजोबाचं पूर्ण नाव लिहायचं, म्हणजेच काय करायचं आहे, तुम्हाला पंजोबाचं सुद्धा नाव लिहिता आलं पाहिजे, पंजोबाचं नाव आठवलं पाहिजे। आपल्या कुटुंबामध्ये कोण कोण सदस्य आहेत त्यांची सर्वांची नावं लिहायची आपल्याला बघा। वेगवेगळ्या प्रकारे आपण ही माहिती लिहित असताना बघा छानपैकी आपल्याला व्हिडिओ पण आपण तयार केलेला आहे आजच्या कामाचा। ज्ञानेश्वरीने केलं आहे का पूर्ण? हां, ज्ञानेश्वरीला चुलत बहीण नाही, बहीण शब्द बघ बरं बाळा कसा लिहिला तू, आहे की नाही? थोडासा एकात एक गेला चुकल्यासारखं दिसतो की नाही? छान छान, बाकीचं पूर्ण समोर धर, छान कागद समोर धर। हे ज्याचं पूर्ण झालं असेल ना माझ्या कुटुंबाबद्दल माहिती लिहून, त्याने कागद पुढे धरायचा आपल्या समोर, मग मला दिसेल हां कोणाकोणाचं पूर्ण झालं आहे ते। बघा कागद समोर धरा, छान, ज्याचं ज्याचं पूर्ण झालं त्यानेच धरायचा, बाकीच्यांनी पूर्ण करत राहा। तिकडे मॅडम मदत करतात काय ना पाचवीच्या मुलांना बघा। तुमचं चौघांपैकी कोणाचं झालं का नाही अजून माहिती लिहून? आपण हे लिहिण्यासाठी फक्त 10 मिनटं वेळ दिलेला होता, आहे की नाही? वेळेत फक्त 4च मुलांचं पूर्ण झालेलं आहे, बाकीच्यांनी पटकन तयार करा। इयत्ता 6वी व 7वी या वर्गातील व ग्रुपमधील विद्यार्थीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य आणि वेगवेगळे मॉडेल्स निर्मिती करत आहे बघा। ह्या विद्यार्थ्यांनी काय बनवलं सर आता इथं? हां, या सदर विद्यार्थ्यांनी नांगर होम केलेला आहे बघा। घराची प्रतिकृती अतिशय छान या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी या ठिकाणी बनवलेली आहे, आपल्याला बघायला मिळते बघा। सर्व मुलांनी इकडं बघा, छान। हां, मी बघा तुमचं कामकाज पूर्ण होत आलं आहे का? छान छान, ज्यांचं पूर्ण झालं असेल त्यांनी हे करायचं आहे बघा। हां, हे बघा सर, आपल्या
विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचं आगमन झालेलं आहे. बसा बसा. काय काय केलं तुम्ही? माझे कुटुंब माझे कुटुंब काय करताय अजून तुम्ही? कशापासून बनवलं? कशापासून बनवलं रे? कशापासून बनवलं? बॉक्स आणून कागद कापून चिटकावलं है ना, नाव टाकलं तुझं इंग्रजीमधून टाकलं. अजून कोणी बनवलं रे असं? काय बनवलं? हो बरं छान बनवलं. वाव, काय काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? रेक्टँगल. व्हेरी गुड. तूच बनवलं ना? तू शिकवलंय? तू काय बनवलं? बाळकृष्ण घन बनवलं. कागद पूर्ण नाही का एकदा? अरे वा, छान. घनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय नाही टाकलं याच्यावर? क्यूब. टाकून घ्यायचं ते नाव. छान बनवलं. काय बनवता तुम्ही? कोंब. बरं, तू बनवलं. अजून तुम्ही बनवलं? बरं. होम कोणी बनवलं होतं? होम होम दाखव. छान. स्वतः बनवलं तू? हां. चलो दे, चलो.